तुम्ही आता आहे ना किती काय नाही म्हणले ना तरी ना ही लोकेशन प्री वेडिंग साठी ना एकदम बेस्ट आहे. तर चला बघूयात किती जणांना माहिती की हे लोकेशन नक्की कुठं आहे. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हे लोकेशन कुठलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर यश. आज आहे की नाही मला भरपूर काम आहेत आणि त्यातल्या त्यात ना मला बाहेर फिरायला पण जायचंय. म्हणून म्हटलं आधी आपली घरची कामं करून घ्यावं मग बाहेर फिरायला जावं. नाही घरची डायरेक्ट जोड्याने आणतील. तर आज की नाही आम्हाला खत भरायचं होतं आणि खत आहे ना आता घरच्या घरीच भरायचं. ह्या वेळेस ना जरा वावरातच टाकायचा विचार चालला होता. त्याआधी मग मी ना आपल्या थाराला आहे ना बाजू करायचा विचार केला. विचार काय केला, मी गाडी बाजूलाच घेणार आहे. बऱ्याच जणांची कमेंट येत होती की लिओ काय तुझ्या व्हिडिओ दिसत नाही. आता लिओ आहे ना का आता लय शांत झालेला आहे. तसं शांत नाही झाला बरं का. याला जेव्हा मोकळं सोडून का हा कधी घरी येणारच नाही. याला ना आणायलाच जायला लागतं. ट्रॅक्टरचा विषय असा झाला की बॅटरीची वायर जोडलेली असते ना, तर जेव्हा ट्रॅक्टर उभा असतो का लय दिवस तेव्हा ना बॅटरी ऑटोमॅटिक उतरून जाते. काय विषय मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आता विषय असा की काम पटपटा करून घेतली त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे मी काढल्या नाही. तसा आजचा आमचा मडीला जायचा प्लॅन आहे, पण जाता जाता आहे ना आम्हाला नगरमध्ये नाही हे एक लोकेशन लय भारी भेटतं, चांद बीबी मल. मला आतापर्यंत सांगा तुमच्यातलं कोण कोण आलेले या मल पाहायला. आल्या आल्या माझ्या डोक्यात पहिलाच प्रश्न पडला की चायला प्री वेडिंग कसलं ना तुम्ही. मला वाटतं मा प्री वेडिंग आहे ना इथेच करून टाका. तेवढं हास्यनाचं नियोजन टाका तुम्ही. मी काय एका पायावर तयार आहे. होय पोरापुरी हो, तुम्हाला कधी असं प्रश्न पडले की चाले हे कसं काय बांधत असेल. आताच आर्किटेक्चर आहे ना हे असं काही बांधूच शकत नाही. मी बांधलं तरी ना ते नाही 5-6 वर्षांनी पडून नाही जाईन असं बांधतात. पण हे बघा ना कसलं भारी पद्धतीने बांधतात. जुन्या काळातलं जे स्ट्रक्चर असतं ना, म्हणजे दगडातलं असू दे किंवा कोरीव असू दे, भाई मला तरी ना खरंच लय आवडतं. मेन म्हणजे ना मला आहे ना ते दगड कसे कोरलेत ना हे पाहिलं तर खरंच लय आवडतं. इथं आल्याच्या नंतर मी तर डायरेक्ट पुरीनो आणि ना रील शूट करायला लागलो. लगेच याचा अर्थ असं नाही की फक्त पुरीच रील शूट करू शकतात, आम्ही पण करू शकतो बरं का. मी नुसतं आकाशला म्हणायचं तू फक्त ना व्हिडिओ काढत राहा, मी नुसतं फिरत राहतो. मी सारखा ना या दरवाजातून तिकडं त्या दरवाजातून तिकडं असंच चालायचं. मग बाकी रील आधी ऑलरेडी पोस्ट झालेली आहे ती तुम्ही पाहू शकता. त्यातल्या त्यात मला एकट्याला नाही बरं का ही बिमारी झाली. बघा माझ्या मागे मागे ना हे दोघं पण असंच करायला लागले. बरं मला लय काय, मी ब्लॉग टाकायच्या आधीच रील पोस्ट करून मोकळा झालो. बरं मला माहिती आहे आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहून बोर झालाच असणार आहे, त्यामुळे ना आता चला पटपटा एक आहे ना लाईक आणि फॉलो करून टाका त्यामुळे पटकन.